विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. युनिट कन्व्हर्जनचा चौथा व्हिडिओ आहे. पण थांबा, मी स्टार्टलाच तुम्हाला होमवर्क देतोय. मला सांगा, मी इथं लिहिलंय डिस्टन्स. बघा, लक्ष द्या व्यवस्थित. डिस्टन्स. बर, त्याच्यानंतर मी लिहितो इथं डिस्प्लेसमेंट. ओके, डिस्टन्स. आणि त्याच्यानंतर लिहिलंय डिस्प्लेसमेंट. मला सांगा, याचं एसआय युनिट कोण आहे सांगा? मीटर. पण युनिट कोणते यूज होतात? मिलीमीटर यूज होतं, सेंटीमीटर यूज होतं, किलोमीटर सुद्धा आहे, नॅनोमीटर आहे, पिकोमीटर आहे. चला, पार्ट 1 मध्ये ते घेतलंय आपण, त्याची रिव्हिजन नक्की करायची आहे तुम्ही. नेक्स्ट मी काय लिहितोय तर बघा, व्हेलॉसिटी. ओके, व्हेलॉसिटी आणि ब्रॅकेट मध्ये मी स्पीड लिहितोय. स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे, व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आणि डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. चला, व्हेलॉसिटीचं युनिट काय सांगा? मीटर पर सेकंद. मग तुम्हाला काय आलं पाहिजे? तुम्हाला ते किलोमीटर पर आवर देतील. ट्रेनचे न्यूमेरिकल्स होते तुम्हाला. एखादी स्पीड बोटचे न्यूमेरिकल होते. स्पीड तुम्हाला किलोमीटर पर आवर दिलेलं असायचं. ते तुम्हाला मीटर पर सेकंद मध्ये कन्व्हर्ट करता आलं पाहिजे. होमवर्क आहे. पार्ट 1 टू 3 ची रिव्हिजन आहे, लक्षात घ्या. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट डेन्सिटी. त्याचा एसआय युनिट काय आहे? किलोग्राम पर मीटर क्यूब. मग समजा ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब दिलंय, त्याचं किलोग्राम पर मीटर क्यूब करता आलं पाहिजे. 1000 हा फॅक्टर आहे. व्हिडिओमध्ये घेतलंय आपण. म्हणजे थोडक्यात आपण हे सगळं घेतलंय, तुम्हाला रिवाइज करायचंय. बरं, मी अजून सगळ्यात इम्पॉर्टंट लास्टच्या व्हिडिओत काय घेतलंय रे? प्रेशर. ओके, बरं व्हॉल्यूमचं पण तुमचं झालंय बरं का. जर तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट कन्व्हर्जन जमलं ना, तर व्हॉल्यूम आणि एरियाचं काही अवघड नाही रे. एरियामध्ये युनिट असतं मीटर स्क्वेअर. मग जर मीटरचं सेंटीमीटर करताना, सॉरी सेंटीमीटरचं मीटर करताना जर 100 ने डिव्हाइड करायचं असेल, म्हणजे 10⁻² न मल्टिप्लाय. म्हणजे सांगू का काय? हा बघा, हे 100 ने डिव्हाइड केलंय. 100 म्हणजे 10⁻². ते न्यूमरेटर मध्ये गेल्यावर -2. याचा अर्थ 100 ने डिव्हाइड करा म्हणजेच 10⁻² न मल्टिप्लाय करा सेंटीमीटरचं मीटर करताना. मग एरियाच्या वेळेस सेंटीमीटर स्क्वेअर आहे ना, मग 10⁻² 2 वेळा घ्यावं लागेल ना, म्हणजे 10⁻⁴ होणार. व्हॉल्यूमचं युनिट कोण आहे? मीटर क्यूब. मग 10⁻⁻6 घ्यावं लागेल, लक्षात घ्या, सेंटीमीटर क्यूबचं मीटर क्यूब करताना. प्रेशर मात्र युनिट कन्व्हर्जन 3च्या व्हिडिओमध्ये घेतलंय आपण. न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे पास्कल आहे. त्याच्यानंतर डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर आहे, बार आहे, टॉर आहे, लक्षात घ्या. मिलीमीटर ऑफ एचजी आहे, ऍटमॉस्फिअर आहे. आणि मला खूप आनंद होतो सांगायला, की मुलांनी केलंय, परफेक्ट कन्व्हर्जन केलंय, लक्षात घ्या. बरं, हे एवढे झाले. मग आज मी तुम्हाला घेणार आहे, सांगतो, प्रेशर, व्हॉल्यूम नंतर टेम्परेचर. हे 8वीतच झालंय. मग आता लक्ष द्या व्यवस्थित. TEMPERATURE, टेम्परेचर हे त्याचं स्पेलिंग आहे, बरोबर आहे? सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट आणि केल्व्हिन. हे त्याचे 3 युनिट आहेत, हे लक्षात घ्या. ओके, आता समजून घ्या. ओके, तुम्हाला डिग्री फॅरनहाइट मध्ये पाहिजे असेल तर फॉर्म्युला असा आहे, 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32. 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32. पण 8वीच्या मुलांना असा विचार की त्यांचे चेहरे बदलतात. सर, असा नाही फॉर्म्युला. मग मी विचारतो कसा फॉर्म्युला आहे? तर ते सांगतात, त्यांच्या पुस्तकात डिग्री वगैरे लिहिलं नाही बरं का, 8वीच्या पुस्तकात. फॅरनहाइट -32. बघा, फॅरनहाइट -32 डिव्हाइड बाय 9 इक्वल्स टू C/5. अरे तोच फॉर्म्युला आहे, तोच फॉर्म्युला आहे. बघा ना, हे 9 इकडे खाली घेतलं, मग C/5 शिल्लक राहिले. प्लस 32 पहिलं -32 केलं. मग इंटू 9चा अपॉन केलंय. पहिलं कन्व्हर्जन लक्षात आलं तुमच्या? आले लक्षात? ओके. चला, मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला सेल्सिअस मध्ये, डिग्री सेल्सिअस मध्ये -40 डिग्री सेल्सिअस दिलंय. चला, त्याला आपण फॅरनहाइट मध्ये कन्व्हर्ट करू. बघा, मग नुसतं एफ, मी पण एफ लिहितो. 9/5 डिग्री सेल्सिअस त्याची व्हॅल्यू पुट करा. आणि त्याच्यानंतर एक सेकंद, एक सेकंद, एक सेकंद. ओके, मी थांबू का? मी फॉर्म्युला चेक केला बरं का बाळांनो, बरोबर आहे, लक्षात घ्या. आणि याच्या पुढे येणार आहे +32. चला, कॅल्क्युलेशन करूया. या 40ला 5 ने डिव्हाइड करा, 8 येईल. -8. 8 9 जा 72. -72 प्लस 32 सबट्रॅक्शन होईल. आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर मोठा नंबर कोण आहे? 72. त्याचा नंबर त्याचा साइन मायनस येईल आणि उत्तर 40 येईल. तर काय आलं? सेल्सिअस मध्ये तुम्हाला 40 दिले, फॅरनहाइट मध्ये पण 40च आलं ना. मग -40 ही अशी व्हॅल्यू आहे, की ज्याचं सेल्सिअस मध्ये पण 40च येतं, -40, आणि फॅरनहाइट मध्ये पण -40 येतंय. JEE मध्ये, JEE जाऊन दे, सोडून द्या. CET मध्ये आलेला प्रश्न आहे.
सीईटी मध्ये आलेला प्रश्न आहे. आता मी काय करतोय बघा, 8th स्टँडर्डचं सायन्सचं बुक ओपन करतोय. बघा समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी काय म्हणतोय ते बघा. मग 8th स्टँडर्डचं सायन्सचं बुक आहे. ओके. आणि टॉपिक मला हीटशी रिलेटेड पाहिजे. म्हणजे थांबा मी काय करतो पहिल्यांदा इंडेक्सेस बघतो. ओके. हीट हां. मेजरमेंट एंड इफेक्ट्स ऑफ हीट 95. ओके. 1 मिनिटात मी तो तुम्हाला पेज दाखवतोय. सगळं दिलंय सेल्सियस, 8वीचं पुस्तक आहे. 8th स्टँडर्डचं आहे लक्षात घ्या. ही घ्या. ओके. आता बघा, मी तुम्हाला सांगतो काय दिसतंय ते बघा 8वीच्या पुस्तकातलं न्यूमेरिकल आणि वाचा. काय लिहिलंय वाचा. At what temperature will its value be the same in Celsius and Fahrenheit? -40 दिलंय की नाही? आता तुम्हाला सांगतो म्हणजे मला सांगा 8th स्टँडर्ड मध्ये हे परफेक्ट व्हायला पाहिजे होतं ना. आपलं चुकतंय कुठेतरी अभ्यासाच्या पद्धतीमध्ये. तेवढ्यापुरता अभ्यास केला जातो. मार्क्स युनिट टेस्टला चांगले पडतायत, सेमेस्टरला चांगले पडतायत. पालक खुश होतोय. पण सेम कन्सेप्ट पुन्हा 11th-12th ला आहे. एक सांगू का तुम्हाला? आता माझा मुलगा 3rd इयर इंजिनिअरिंगला आहे. गेटची एक्झाम त्यानं दिलेली आहे आणि शॉकिंग सांगतो, गेटच्या एक्झाममध्ये मॅथ्सच्या सेक्शनमध्ये लिमिट मधला आपल्या 11च्या टेक्स्ट बुकचा प्रश्न आहे. सिव्हिलची एक्झाम होती त्याची लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स नंबर मधला प्रश्न आहे. 11th स्टँडर्ड आय-आय-टी साठी, गेटसाठी एक्झाम सांगतो लक्षात घ्या. किती सोपा आहे की नाही सांगा बघू? आहे की नाही? आता एक काम करूया. फॅरनहाइटच व्हॅल्यू घ्यायची आहे मला, पण आता मी टेम्परेचर बदलतो. फॅरनहाइटमध्ये मला व्हॅल्यू पाहिजे आणि सेल्सियसमध्ये मी 160 देतो चला. आणि हे +32 आहेतच. चला 160 ला 5 ने डिव्हाईड करा. किती येते पहिला बघा. 5 3 जा 15, 1 5 2 जा आणि हे प्लस 32. 32 आता एक गंमत सांगू का तुम्हाला? ॲक्चुअली 32 एक्स आहेत असं समजा. समजा बरं का समजा. म्हणजे 32 एक्स आहेत समजा. एक्स आहेत. पुढे 32 एक्स आहेत. सांगा 9 प्लस 1 10 एक्स. चला एक्स कोण होतं आपलं? 32 ना. म्हणजे आन्सर 320 आलं. सांगा सेल्सियसमध्ये किती व्हॅल्यू होती रे? 160. फॅरनहाइटमध्ये किती झाली रे ती? 320. म्हणजे ऑलमोस्ट डबल, डबल आणि डबल झालेली व्हॅल्यू लक्षात घ्या. मग ही बी एम-सी-क्यू आहे. बरं हे सीईटीला प्रश्न येतात का? अरे येतायत रे प्रश्न. ऑब्व्हियसली जरा शोधावे लागतील ते प्रश्न. तर थांबा ना, हे मार्क्स ॲप्लिकेशनमध्ये ना सांगतो लक्षात घ्या. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हा ॲक्चुअली टॉपिक आहेच. सम बेसिक. पण हा क्वेशन तुम्हाला स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये सुद्धा येऊ शकतो. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा फिजिक्समध्ये सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो बरं का. म्हणजे तुम्हाला कन्व्हर्जन फॅक्टर करायचा हा प्रश्न आलेले आहेत. अगोदरच सिलेक्ट करून ठेवायला पाहिजे होते प्रश्न बरं का. पण प्रत्येक वेळेस ना मला ऐन टायमिंगला आठवतं. ओके. पण तुमचा माझ्यावर विश्वास आहेच. हे प्रश्न परीक्षेत येतायतच. येतायत म्हणजे येतायत. कन्व्हर्जन. ओके. पर्सेंटेज, एस-टी-पी, स्टेटमेंट. ओके. 1 मिनिट लागेल. हळू शोधतो मी जरा फास्टच शोधायला लागलोय. ओके. रिक्वायर्ड एसआय युनिट ऑफ प्रेशर जाऊ दे. अरे काय एसआय युनिट ऑफ प्रेशर आहे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर कसं जाऊ देत? नाही, नको थांबा. 85 पहिला आपला पाहिजे तो क्वेशन अगोदर शोधूया. एसआय युनिट ऑफ डेन्सिटी, ॲसिड, लिबरेटेड, एटॉमिक मास सगळे क्वेशन झाले. मी तुम्हाला तेच म्हटलं, की टॉपिक याच्यामध्ये आलंय बरं का लक्षात घ्या. क्वेशन आहे. नाही असं नाहीये. क्वेशन आहे. पण आता ठीक आहे आपल्याला सापडला नाही मला कन्व्हर्जनचा. आता जे दुसऱ्या टॉपिकमध्ये पण देतात लक्षात घ्या. पण विचारलंयच, की तुम्हाला ती व्हॅल्यू देतात सेल्सियसमध्ये. त्याचं फॅरनहाइटमध्ये कन्व्हर्ट करायला लावतात किंवा मी तुम्हाला सांगितलं 2 नंबर लक्षात ठेवा -40. -40 आणि 160. -40 अशी व्हॅल्यू आहे, की सेल्सियसमध्ये तीच आहे आणि ह्याच्यामध्ये पण तीच आहे. ओके. बरं ठीक आहे. चला आता इथं नाही सापडलं. पण मी तुम्हाला काय सांगतो, की मी तुम्हाला सांगतो, की सेम तुम्हाला की नाही सेम फिजिक्समध्ये पण थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर असा एक टॉपिक आहे. त्याच्यामध्ये ते कन्व्हर्जन आहे बरं का बाळांनो. तिथं पण. आता इथं पण सोडत काय ते शोधत बसायला वेळ जातोय. कन्व्हेक्शन. ओके. R1, R2, 1.6 मिलीमीटर आयडियल गॅस. ॲक्चुअली काय होतं, की कधी-कधी क्वेशन्स ते मिक्स पण करतात बघा. ह्या टॉपिकचं त्या टॉपिकमध्ये, त्या टॉपिकचं या टॉपिकमध्ये. ओके. आणि माझ्याकडून शोधताना काय होतंय, की कदाचित क्वेशन तो आत निघून जातोय. ओके. मिळाला बाबा एकदाचा प्रश्न. काय बघा, सेल्सियसमध्ये व्हॅल्यू दिली आणि केल्व्हिनमध्ये विचारले.
सेल्सिअस मध्ये दिले आणि केल्विन मध्ये. हे वेगळं आहे मला माहिती आहे, पण थांबा ना, कन्व्हर्जनच आहे ना, की सेल्सिअस मध्ये तुम्हाला जी व्हॅल्यू दिली असेल त्या 273.15 ऍड करा, ते केल्विन मध्ये कन्व्हर्ट होईल. किंवा आता ऐक ना, फिजिक्स होतं ना ते. केमिस्ट्रीमध्ये 0.15 देतात, पण फिजिक्समध्ये नाहीये. म्हणजे 273 फक्त ॲड करा. मग 197 मध्ये 273 ॲड करा. अरे पण 197 ला साइन मायनस आहे ना. मग हे ॲड करताना सबट्रॅक्शन वर 13तनं 7 गेले की 6 इथं कॅरी केले. 1 10 7 176 आहे का बघा 176. ओके, ओके. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डॅश डॅश इन केल्विन. थांबा. माझ्याकडून काहीतरी मिस्टेक झाली. कॅरी कोण करणार इथं लक्षात घ्या. माझ्याकडून सबट्रॅक्शन चुकलेलं आहे. काय खरं सांगू का तुम्हाला काय झालं माहितीये का? क्वेश्चन लवकर सापडला नाही ना, त्यामुळे मला तणाव आला. 13तनं 6 केले 6 कॅरी केले 1. आणि इथं म्हणजे मला मिळणार आहे सांगतो 76 आन्सर. म्हणजे आन्सर करेक्ट आहे. करेक्ट आहे मला माहिती आहे. जे आन्सर करेक्ट आहे. 91 क्वेशनला पर्यंत आपण गेलो होतो. 91 की जिथं मला कन्व्हर्जन मिळालं. 91 क्वेशन मध्ये मला कन्व्हर्जनचा फॅक्टर तो क्वेशन मिळाला 91 आणि त्याच्यानंतर सुद्धा बरं का लक्षात घ्या. बघा 94 ला सेम रिपीट आहे बघा. नीट बघा 21 सप्टेंबर शिफ्ट 1 त्याच्यानंतर 21 सप्टेंबर शिफ्ट 1 सेम क्वेशन त्यांनी पण रिपीट केला. हे असं होतं पाहिजे तो क्वेशन राहिला. एकच क्वेशन 2 वेळा त्यांनी रिपीट केलेला आहे. ओके. असू दे. काही हरकत नाहीये. आता मी तुम्हाला 2 कन्व्हर्जन फॅक्टर दिले. तर नेक्स्ट लेक्चरला मात्र मी अगोदर सगळी तयारी करणार बरं का. म्हणजे असा तुमचा आणि माझा पण वेळ जायला नको आणि मध्येच मला पण टेन्शन यायला नको. बरं. टेम्परेचरचं कन्व्हर्जन मी तुम्हाला शिकवलं, पण या लेक्चरमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला देण्यात आलेला आहे होमवर्क. आता युनिट कन्व्हर्जनचा पार्ट कंप्लीट झालाय. ऑलमोस्ट लक्षात घ्या. हे खूप घेतलंय आपण. प्रेशर, व्हॉल्यूम, या लेक्चरमध्ये टेम्परेचर, एरिया, व्हेलॉसिटी हे सगळं झालंय. बास जमतंय तुम्हाला. पण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय घेतलं जाणार आहे? एक्सपान्शनचे फॉर्म्युले A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला मी अगोदरच सांगतोय A प्लस बी ब्रॅकेट क्यूब आणि A मायनस बी चा क्यूब ब्रॅकेट क्यूब आणि A प्लस बी प्लस सी चा स्क्वेअर. ओके. मग ठीक आहे. मग हा व्हिडिओ मी थांबवतोय. मी तुम्हाला सांगतो कन्व्हर्जन 2च होते. सेल्सियसचं फॅरनहाइट करा. फॅरनहाइटचं सेल्सियस करा. ओके. त्याच्यानंतर सेल्सियसचं केल्विन करा आणि याच्यावरती सीईटीला प्रश्न आलेत. आपण करूया छानपैकी. ऑल द बेस्ट.